श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतसार अध्याय 32 नवनाथांचे वर्णन. श्रीपाद प्रभूंच्या दिव्यचरणांना स्पर्श करून श्री शंकर भट्टाने प्रश्न केला. महाप्रभू, नवनाथ या नावाने प्रसिद्ध असलेले सिद्धयोगी सर्व श्री दत्त प्रभूचे अंशावतार आहेत असे मी ऐकले होते. त्यांच्याविषयी सविस्तर माहिती आम्हास सांगावी अशी श्रीचरणी नम्र प्रार्थना. श्री नवनाथांचे नाव ऐकताच श्रीपाद प्रभूंच्या दोन्ही नेत्रातून अमृतवृष्टीचा प्रवाह बहिर्मुख होऊन सृष्टीवर पडत असल्यासारखे वाटले. त्यांच्या दृष्टीतून प्रेमचैतन्य ओसंडून वाहत होते. ते अत्यंत आनंदाने म्हणाले, श्रोत्यानो, मच्छेंद्र, गोरक्ष, जालंधर, गहनी, अडभंग, चौरंग, भर्तरी, चरपट आणि नागनाथ हे नवनाथ आहेत. यांच्या स्मरण मात्रानेच शुभफल सिद्ध होते. श्री दत्तप्रभूंची कृपा नवनाथाचे स्मरण करणाऱ्या भक्तावर अपार असते. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, चक्रवर्ती वृषभ महाराजाला 100 पुत्र होते. त्यातील नारायण अंशाने जन्मलेल्या 9 जणांना नवनारायण असे म्हणतात. त्यांची नावे कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अविर्होत्र, दुर्मिल, चमस आणि करभाजन अशी होती. हे सगळेच अवधूत स्थितीमध्ये असलेले सिद्धपुरुष होते. माझ्या आज्ञेप्रमाणे या नवनारायणांनी धर्मसंस्थापनार्थ नवनाथ या नाम रूपाने पृथ्वीवर पुन्हा एकदा अवतार धारण केला. प्रथम पुत्र कवी हा मच्छेंद्रनाथ या नावाने जन्मला. अंतरिक्ष याने जालंधर या नावाने जन्म घेतला. याच्या शिष्य रूपाने प्रबुद्ध कानिफा या नावाने जन्मला. पिप्पलायन चरपटनाथ नावाने अवतरित झाला. अविर्होत्र हा नागेशनाथ या नामरूपाने अवतरित झाला. दुर्मिल याने भर्तरीनाथ या नावाने जन्म घेतला. चमस हा रेवणनाथ या रूपात अवतरित झाला आणि करभाजन गहनीनाथ या नावाने जन्मला. या नवनाथांच्या जन्माच्या घटनासुद्धा मोठ्या अद्भुत आणि आश्चर्यकारक आहेत. याबद्दल सांगताना श्रीपाद प्रभू म्हणाले, श्रोत्यानो, उपरिचर नावाच्या एका वसूने उर्वशीला पाहिले आणि तो तिच्या रूप सौंदर्यावर अत्यंत मोहित झाला. त्यावेळी त्याचे वीर्य द्रवित होऊन यमुनेच्या पाण्यात पडले. ते एका मासोळीने गिळले. त्या मत्स्यापासून मच्छेंद्रनाथांचा जन्म झाला. कामदेव मन्मथाला भगवान शंकराने क्रोधित होऊन आपल्या ललाटग्नीने जाळून भस्म केले होते. त्या भस्मामध्ये मन्मथाचा आत्मा होता. बृहद्रथाने ज्यावेळी यज्ञ केला त्यावेळी त्या यज्ञकुंडातून जालंधर नाथांचा आविर्भाव झाला. नर्मदा नदीमध्ये पडलेल्या ब्रह्मवीर्यापासून रेवण सिद्धाचा जन्म झाला. एकदा ब्रह्मवीर्य एक नागाच्या शिरावर पडले. ते नागिणीने खाऊन टाकले. त्या योगाने ती नागिण गर्भवती झाली. त्याचवेळी जनमेजय राजा सर्व नाग सर्पांना नष्ट करण्यासाठी सर्पयाग करीत होता. ब्राह्मणाच्या मंत्रोच्चाराबरोबर शेकडो नाग यज्ञकुंडात येऊन पडू लागले. यावेळी त्या नागिणीने आपल्या अंड्यास एका मोठ्या वडाच्या झाडाच्या बिळात सुरक्षित ठेवून ती नागिण निघून गेली. यथासमयी त्या अंडजातून वटसिद्ध नागनाथ यांचा जन्म झाला. मच्छेंद्रनाथ धर्मप्रचारासाठी संचार करीत असताना एके गावी त्याचा मुक्काम होता. तेथील लोक त्यांच्या दर्शनास येऊ लागले. त्यात एका अपत्यरहित स्त्रीने मच्छेंद्रनाथांना नमस्कार केला आणि आपली व्यथा सांगितली. नाथांनी भस्म मंत्रून दिले, परंतु त्या स्त्रीने ते दिव्य भस्म अविश्वासाने उकिरड्यावर फेकून दिले. त्या भस्माच्या अमोघ अशा शक्तिसंपन्नतेने त्यामधून गोरक्षनाथाचा जन्म झाला. पार्वतीच्या विवाहासमयी पौरोहित्य करणारे ब्रह्मदेव तिचे अप्रतिम लावण्य पाहून तिच्यावर मोहित झाले आणि त्यांचा वीर्यस्राव झाला. या कृत्याची त्यांना लाज वाटली आणि त्यांनी ते वीर्य आपल्या मांडीस पुसून टाकले. त्या क्षणी
त्या वीर्याचे 60,000 भाग झाले आणि त्यातून वलखिल्य नावाचे 60,000 ऋषी जन्मास आले. त्यातून थोडा भाग उरला होता. तो कचरा समजून भागीरथी नदीत टाकून दिला. तो कचरा नदीतील गाळात अडकून तेथेच राहिला. त्यामध्ये पिप्पलायनाचा आत्मा शिरला आणि चरपटनाथांचा जन्म झाला. कोलिक मुनींनी त्यांच्या पर्णकुटीतून बाहेर जाताना आपले भिक्षापात्र पर्णकुटीच्या बाहेर ठेवले. त्याचवेळी सूर्याचे तेज त्या पात्रात पडले. ते महर्षींना कळले. त्यांनी ते पात्र तेथेच सांभाळून ठेवले. त्या पात्रातूनच एक नवनाथाचा जन्म झाला. त्यांचे नाव भर्तरीनाथ असे पडले. हिमालयातील पर्वतावरील एक घनदाट अरण्यात एक हत्तीण झोपली होती. एकदा ब्रह्मदेव सरस्वतीवर मोहित झाले आणि त्यांचे वीर त्या निजलेल्या हत्तीणीच्या कानात पडले. त्या कानातून प्रबुद्धाला जीवन प्राप्त होऊन त्याने जन्म घेतला. कानातून जन्म घेतल्याने या नाथाचे नाव कर्णकनिफा असे पडले. गोरक्षकाने एकदा संजीवनी मंत्राचा जप करीत मातीमध्ये एक मनुष्याकार आकृती काढली. त्या आकृतीतून करभाजन या संजीवनी मंत्राचा सहाय्याने जीवन प्राप्त झाले आणि त्याने गहनीनाथ या नावाने अवतार धारण केला. श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार या नवनारायणाने आपले स्थूल शरीर मंदराचल पर्वतावर समाधी अवस्थेत सांभाळून ठेवले होते आणि अंशावताराने नवनाथ या नामरूपाने पृथ्वीवर जन्म घेतला. धर्मसूत्रांना अनुसरून अंश अवतारांना स्वेच्छा दिली जाते. संकल्प मात्र मूल तत्वातूनच येतात. त्यांचे योग्य प्रकारे नियंत्रण करणे हे अंशावताराचे कार्य असते. हे मूलतत्वाकडून अनुमती घेऊन जीवाचे कल्याण करतात. या अवतारात राग, लोभ, मद, मत्सर आणि मानवी दुर्गुण नसतात. यामुळे मूलतत्वाची कार्यसमर्थता अंशावतारात सुद्धा आढळते. या कारणाने अंशावतार आणि पूर्णावतार यात काही फरक नसतो. एवढे बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले. रमणी आणि नरसिंह रायडू यांचा विवाह श्रीपाद प्रभूंनी स्वतःच करविला. श्रीपाद प्रभूच्या आदेशानुसार शंकरभट आणि धर्मगुप्त दोघे कुरुगड्डीहून पिटिकापुरम जाण्यास निघाले. कृष्णा नदी ओलांडून ते पंचदेव पहाड गावी आले. येथे त्यांनी अल्पोपहार करून पुढील प्रवासास प्रारंभ केला. एका ज्वारीच्या शेतातील पायवाटेने जात असताना त्या शेताच्या मालकाने त्यांना बोलावून त्यांचे स्वागत केले आणि खाण्यास मधुर फळे दिली. त्याचे नाव नरसिंह रायडू असे होते. त्याने या दोघांना आग्रहाने एक दिवस त्यांच्या शेतातील घरात ठेवून घेतले. त्याने आपला विवाह त्यांच्या मामाची कन्या रमणीबरोबर श्रीपाद प्रभूंनी कसा लावून दिला याचा वृत्तांत सांगितला. तो लहान असतानाच त्याचे मातापिता स्वर्गवासी झाले होते. त्यामुळे तो आपल्या मामाकडेच शिक्षणासाठी राहिला होता. त्याचे मामा चांगले होते, परंतु मामी मात्र तापट स्वभावाची होती. त्यास घरचे सर्व काम करून शेतातील कामसुद्धा करावे लागे. इतके काम केल्यानंतर सुद्धा त्याची मामी त्याला खाण्यास शिळेपाके देत असे. मामाची एक कन्या होती. तिचे नाव रमणी असे होते. ती कधी मामीच्या नकळत चांगले चांगले पदार्थ नरसिंहाला आणून देत असे. रमणी दिसावयास सुंदर होती. त्यामुळे त्यांच्या कुलातील अनेक युवक तिच्याशी लग्न करण्याचे इच्छुक होते, परंतु रमणीला मात्र नरसिंहच आवडत होता. एकदा त्यांच्या गावात एक ढोंगी साधू आला. त्याला भूत भविष्याचे उत्तम ज्ञान असल्याचा त्या गावात खूप प्रचार करण्यात आला होता. त्या ढोंगी साधूने नरसिंहाचा मामीवर जणू मोहिनीच घातली होती. त्याने घरी येऊन मामीस सांगितले की त्यांच्या घरात काली पूजा केल्यास घरातील एका ठिकाणी अपार धन संचय मिळेल. या कथनावर भुलून मामीने त्या साधूस काली पूजा करण्यास सांगितले. त्याने रमणी अत्यंत भक्तिभावाने पूजा करीत असलेली श्रीकृष्णाची मूर्ती फेकून देण्यास सांगितले. मामीने तसेच केले. बिचारी रमणी तळमळत राहिली. त्या ढोंगी साधूने पूजेस सुरुवात केली आणि कोंबड्याच्या बळी दिल्या. त्या रक्ताने देवघर
बघवण्यासे झाले होते. त्याने घरात माणसाची केवटी आणि स्मशान सामग्री सुद्धा आणून ठेवली होती. त्या साधूस वशीकरण विद्या अवगत होती. त्या विद्येच्या सहाय्याने रमणीचे शीलहरण करण्याचा त्याचा दुष्ट हेतू होता. त्याने तसा प्रयत्नसुद्धा केला, परंतु रमणीने तो जवळ येताच त्याच्या डोक्यावर एका वजनदार वस्तूने प्रहार केला आणि आपले रक्षण केले. दुसरे दिवशी सकाळी एक गरीब ब्राह्मण त्यांच्या घरी भिक्षेसाठी आला. त्याचे मुखारविंद अत्यंत शांत आणि तेजपुंज होते. त्याला भिक्षा देण्यास घरात काहीच नाही असे मामीने बाहेर येऊन सांगितले. तितक्यात तो ढोंगी साधू स्मशानातून मनुष्याचे कपाल घेऊन आला. त्याचवेळी त्यांना घरात एक दिव्य प्रकाश दिसला आणि भिक्षेस आलेला तो ब्राह्मण अदृश्य झाला. त्या दिव्य प्रकाशाने ढोंगी साधूच्या अंगाची भयंकर आग होऊ लागली. त्या प्रकाशातील किरण रमणीवर पडताच ती पूर्वीसारखी स्वस्थ झाली. नरसिंहाचे पूर्वीचे दुर्बलत्व जाऊन त्यास अत्यंत बलवान झाल्याची अनुभूती आली. त्या ढोंगी साधूच्या तोंडातून सारख्या रक्तधारा वाहू लागल्या आणि त्याच्यातील सर्व शक्तीचा नाश झाल्याने तो पळून गेला. त्या तेजोमय प्रकाशाचे एक मानवात रूपांतर झाले. ते आर्तत्राणपरायण समस्त देवी देवता स्वरूप दिव्य भव्य तेजोमय स्वरूपाचे श्रीपाद प्रभू होते. ते म्हणाले, काली माता मानवातील कामक्रोधादी राक्षसांचा नाश करते. ती कोंबड्या बकऱ्या आदी प्राण्यांचे बळी कधीच मागत नाही. यानंतर घराची शुद्धी करण्यात आली. नरसिंहरायडू म्हणाले, अहो शंकर भट्ट, श्रीपाद प्रभूंनी माझ्या आणि रमणीचा विवाह स्वहस्ते केला. त्यावेळी रमणी 12 वर्षाची होती. त्याने आम्हाला अक्षदा दिल्या होत्या आणि सांगितले होते की शंकर भट्ट आणि धर्मगुप्त नावाचे 2 भक्त येतील, त्यांना थोड्या अक्षदा द्या. या आदेशाप्रमाणे शंकर भट्ट आणि धर्मगुप्त या दोघांनी त्या परमपावन अक्षदा नरसिंहरायडू कडून घेतल्या आणि त्याचा निरोप घेऊन पुढच्या प्रवासास प्रारंभ केला. शरभेश्वराचा वृत्तांत. शंकर भट्ट आणि धर्मगुप्त दोघे कधी बैलगाडीने तर कधी घोडागाडीने तर कधी पायी असा प्रवास करीत चालले होते. मार्गात त्याचे श्रीपाद प्रभूच्या भक्तमंडळीकडून होणारे स्वागत स्वीकारणे चालूच होते. ही परोक्ष रूपाने प्रभूची लीलाच होती. जाता जाता ते एका गावी पोचले. त्या गावात एका ब्राह्मणाच्या घरातील सर्व सामान एक व्यक्ती बाहेर फेकत असल्याचे त्यांना दिसले. त्या घरातील ब्राह्मणाने सावकाराकडून कर्जाऊ रक्कम घेतली होती, परंतु ती रक्कम परत करण्याची मुदत संपल्यावर सुद्धा तो ब्राह्मण ते ऋण परत करू शकला नव्हता. त्यामुळे सावकार त्याचे सामान बाहेर फेकीत होता. ब्राह्मण, त्यांची पत्नी आणि मुले उदास होऊन बघत होते. गावातील लोक तमाशाप्रमाणे बघत उभे होते. कोणीही त्या ब्राह्मणाला अजून थोडी मुदत द्या असे साहस करून म्हणाला नाही. शंकर भट्ट आणि धर्मगुप्त या दोघांना त्या ब्राह्मणाची दया आली, परंतु सहाय्य करावे तर त्यांच्याकडे धन नव्हते. परंतु शंकर भट्ट साहस करून त्या सावकारास म्हणाले, शेठजी, या गरीब दुबळ्या ब्राह्मणावर दया करून अजून 2 महिन्याचा अवधी त्याला द्यावा. श्रीपाद प्रभूंच्या कृपेने त्याचे कष्ट दूर होतील. त्याचे कर्ज फेडण्याची जिम्मेदारी माझी आहे. यावर तो सावकार म्हणाला, बरे, तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून मी याला अजून 2 महिन्याचा अवधी देतो. माझे धन देईपर्यंत तुम्ही दोघांनी येथून कोठे जाऊ नये. जर याने माझे कर्ज ठरलेल्या अवधीत परत केले नाही तर मी याचे घर स्वाधीन करून घेईनच आणि मध्यस्थी केल्यामुळे तुम्हा दोघांना सुद्धा न्यायालयात नेईन. त्यावेळी न्यायाधीश जी शिक्षा देतील त्यास तुम्ही दोघे तितकेच पात्र व्हाल. इतके बोलून तो सावकार निघून गेला आणि ब्राह्मणाने आपले सामान घरात नेऊन ठेवले. त्याने शंकर भट्ट आणि धर्मगुप्ताचे आभार मानले आणि त्यांना आपल्या घरी ठेवून घेतले. त्या दिवशी सर्वांनी मिळून श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा जप मोठ्या सुरात केला. शंकर भट्ट हा ब्राह्मण एका महापुरुषाचा शिष्य आहे आणि तो त्याच्या दैवी शक्तीनेच त्या गरीब ब्राह्मणाचे कर्ज फेडण्यास सिद्ध झाला आहे.
असा प्रचार गावभर झाला होता. शंकर भट्ट मात्र मनातून भयभीत झाले होते, परंतु त्यांना श्रीपाद प्रभूच्या सहाय्यतेवर दृढ विश्वास होता. त्या ग्रामात शबेश्वर शास्त्री नावाचे एक पंडित आणि मोठे शास्त्रवेत्ता राहत होते. त्यांच्यावर एका प्रेतात्म्याचा अनुग्रह होता. त्याच्या आधाराने ते भूत भविष्य वर्तमान अगदी अचूकपणे सांगत असत. त्या गावातच शास्त्रीची एक बहीण राहत होती. एकदा तिचे पतिदेव कामासाठी दूरदेशी गेले होते. त्यांना जाऊन बरेच दिवस झाले होते आणि त्यांचा काही समाचार कळला नव्हता. त्यामुळे ती काळजीत होती. अशा अवस्थेत असताना तिला एके दिवशी प्रातःकाळी एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात तिला आपल्या पतीचे निधन झाल्याचे दिसले. या स्वप्नामुळे ती अत्यंत घाबरून गेली आणि तिने याबद्दल आपला भाऊ शरबेश्वर यास विचारले. त्याने याबद्दल त्या प्रेतात्म्यास विचारले. त्या प्रेतात्म्याने सांगितले, तिचा पती देशांतरी गेलेला असताना मध्येच मार्गात चोरांनी त्याला घेरले आणि सर्व द्रव्य लुबाडून त्याला मारून टाकले. आपल्या भावाकडून हा समाचार ऐकून ती अत्यंत दुःखी होऊन विलाप करू लागली. त्यावेळी काही लोकांनी तिला धीर देऊन सांगितले की त्याच्या गावात शंकर भट्ट नावाचे एक महापंडित आले आहेत. त्यांना घटिताचे उत्तम ज्ञान असून श्रीपाद श्रीवल्लभ त्यांचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्याकडून सत्य काय ते जाणून घ्यावे. तिला शंकर भट्टाकडून सत्य जाणून घ्यावे अशी मनोमन इच्छा झाली. ती त्यांच्याकडे येऊन आपली सर्व कर्म कहाणी सांगून आर्तस्वरात म्हणू लागली, भाऊ, माझ्या मांगल्याचे रक्षण करा. शंकर भट्टाचे हृदय तिची कहाणी ऐकून पाणी पाणी झाले. त्यांना श्रीपाद प्रभूंच्या त्या शेतकऱ्याने दिलेल्या मंत्राक्षदाची आठवण झाली आणि त्याच्यात एक दिव्यस्फूर्तीचा संचार झाला. त्या स्त्रीला बोलवून ते म्हणाले, बाई, ह्या मंत्राक्षदा घे आणि तुमच्या देवघरात पूजेच्या ठिकाणी नेऊन सुरक्षित ठेव. तुझा पती थोड्याच दिवसात तुला भेटेल. हे सत्य आहे, त्रिवार सत्य आहे. हे वर्तमान काही लोकांनी शरबेश्वर शास्त्रींना सांगितले. त्यांना आपल्या बहिणीचा खूप राग आला. तिने मात्र देवाजवळ संकल्प केला, माझा पती सुखरूप घरी परत आल्यास मी त्या गरीब ब्राह्मणाचे देणे तर देईनच, शिवाय शंकर भट्टांना आपला गुरु करून श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण आराधन करीन. अशा प्रकारे 3 दिवस गेले. या 3 दिवसात शेतकऱ्यांनी आणलेल्या शिध्याने स्वयंपाक करून त्या गरीब ब्राह्मणाच्या पत्नीने सर्वांना यथेच जेवू घातले. 4थ्या दिवशी सर्वेश्वर शास्त्रीच्या बहिणीचा पती देशाटन करून सुखरूप परत आला. तिच्या आनंदाला पारावरच नव्हता. तिचा पतीला चोरांनी मार्गात मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एका मल्लाने मध्ये पडून त्याचे रक्षण केले होते. त्या मंत्राक्षदामुळे आज तिचे सौभाग्य टिकले असा तिचा दृढ विश्वास झाला होता. खरोखरी श्रीपाद प्रभूचा महिमा अगाध आहे, अमोघ आहे. शंकर भट्टाचे ज्योतिष्य श्रीपाद प्रभूच्या कृपेने खरे झाल्यामुळे त्या गरीब ब्राह्मणाचे ऋण शरबेश्वर शास्त्रींनी बहिणीच्या संकल्पानुसार फेडले होते. ही सर्व श्रीपाद प्रभूचीच लीला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.